येत आहे ना? हो. तुला थोडं समोर जावं जातो तिथपर्यंत. हां हां. त्यांचं व्हॉट्सअपचं नोटिफिकेशन बंद करायचं तिथं करून दे, म्हणजे मला सारखं सारखं येणार नाही. हो, ते करतो मी. एडिट कर. आणि थोडा आधीच एकदा फिरवून दे. हो हो. दुसऱ्या परीक्षकही आपल्या आलेल्या आहेत. लवकरच आता कार्यक्रमाला सुरुवात करतोच आहोत आपण. कृपया सर्वांनी आपापले मोबाईल सायलेंट करून ठेवावे. सगळ्या प्रतिभागी आले आहेत ना सगळ्या ग्रुपच्या? चालू करूया आपण कार्यक्रम. नमस्सर्वेभ्यः सुस्वागतम. सर्वान् मान्यवरान् रसिक श्रोतॄंच अहम् अभिवादये. तथा च सर्वेषां मान्यवराणां मंचे आह्वयामि. डॉक्टर वीणा गानू महोदया, डॉक्टर कविता बोले महोदया, कृपया स्थान ग्रहण. आगे चलो. इदानीं शङ्खवादनेन तत्पश्चात् संस्कृतभाषायाः आधिक्येन कार्यक्रमस्य प्रारम्भः कुर्मः. शङ्खवादनम्. संस्कृत आधिक्येन अधुना वयं कार्यक्रमस्य आरम्भः कुर्मः. जयते त्वां भगवति सुरभारति वन्दे. कोमलकान्तपदावलि कोमलकान्तपदावलि मधुरकनीचन्द्रे सुरभारति वन्दे. मंत्रसूत्रगद्यादिश्रुतिहरसि सोल्लासम् काव्यनाट्यचम्पूभिर्विचरसि मधुहासम्. तथैव महिमा विलसतु मन्मुखारविन्दे. कोमलकान्तपदावलि कोमलकान्तपदावलि मधुरकनीचन्द्रे सुरभारति वन्दे. परस्परशासनभाषा समृद्धिं याति. असंस्कृतः खलु मधुरस्त्वया
सनिष्ठन्ते सूरभारति वन्दे जयते त्वां भगवति सुरभारति वन्दे कोमलकान्तकलावलि कोमलकान्तकलावलि मधुरसनिष्ठन्ते सुरभारति वन्दे भारति वन्दे। अधुना कीर्ति मराठे महोदया डॉक्टर वीरा कानू महोदयायाः स्वागतं करिष्ये। सौ कल्याणी रोडे महोदया डॉक्टर कविता मोरे महोदयायाः स्वागतं करिष्ये। इकडे बघा. धन्यवादः। अद्य वयं सर्वे अत्र संस्कृत अन्त्याक्षरी कार्यक्रमस्य कृते सन्निहिताः। किन्तु एषा अभिनवा कल्पना कस्याः मनसि उत्पन्ना, कयाच कल्पना प्रत्यक्षीभूता, काचित् सुप्तिः विद्यते संस्कृतभाषायाः योजकस्तत्र दुर्लभः। या दुर्लभयोजकरूपेण सिद्धा अभवत् सा अस्ति आदरणीया डॉक्टर विजया जोशी महोदया। तया 16/2016 2016 वर्षे संस्कृतसखीसभा इति वाट्सएप समूहः निर्मितः। सा प्रतिदिने नैके नूतनाः उपक्रमाः प्रचाल्यते। अस्मिन् वर्षे अधिकमासनिमित्तं संस्कृतानुवादः, स्वस्य शिक्षकस्य परिचयः, विष्णुसहस्रनाम स्तोत्राधारिता शब्दरचनी चेति विशेषत्वेन आयोजिता। संस्कृतयोगदाने या मातृतुल्य विदुष्याः सन्ति तासां विदुषीणां सभाजनं प्रतिवर्षं मातृदिनं पर्वणि क्रियते। गीता जयन्ती अवसरे गीताक्षरी अपि भवति। ताम् उत्तमः प्रतिसादः लभते। मेघदूत अन्त्याक्षरी उभयविधा वर्तते। प्रतिवर्षम् इयां सभा एतस्यां स्पर्धायां किमपि नूतनं करोति। ऐषमः मेघदूत अन्त्याक्षर्याः दशकपूर्तिवर्षः अस्ति। नावीन्यपूर्णः कल्पनायोगः प्रयोगसाफल्यं च इति अस्याः सभायाः वैशिष्ट्यम्। अनामिका सार्थवती बभूव इति वचनेन यस्य गौरवं क्रियते। प्रत्ययकारिणाम् आविष्काराणां प्रयुक्तानाम् अद्भुतानाम् उपमानां दृष्ट्वा यत्समकविः संस्कृते अन्यः न कथ्यते, यत्र ज्ञानप्रतिभयोः संयोगः दृश्यते। सः कविताकामिन्यः विलासः विलक्षणः काव्यवाक्पटुः चतुरः कवि गुरुः कालिदासः न कस्यापि अपरिचितः, किन्तु सः स्वविषये कुत्रापि किमपि न लिखितवान्। अतः तस्य जीवनं सर्वेषां कृते अज्ञातमिव रहस्यम्। तथापि कालिदासभक्तः तस्य स्मृत्यर्थम् आषाढस्य प्रथमदिनं कालिदासदिनम् इति मन्तुम् आरब्धवन्तः। यतोहि मेघदूते आषाढस्य प्रथमदिवसे इति शब्दप्रयोगः कृतः। तेन निमित्तेन एव वयम् अस्मिन्नेव दिने श्रीमती विजया जोशी महोदयायाः प्रेरणया मार्गदर्शनेन च साहाय्यम् अन्त्याक्षरीं क्रीडामः। सर्वासां कौशल्यार्थं परीक्षकयोः परिचयः मराठीभाषायां दीयते। अस्माकं परीक्षिकाद्वयस्य परिचयं ज्ञात्वा अहं कीर्ति मराठे महोदया आह्वयामि। धन्यवाद। सर्वप्रथम
गुणागार यांचा परिचय करून देतो. श्रोतेनो, या कार्यक्रमाच्या परीक्षेला डॉक्टर सौ गुणागार महोदया यांचे मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी व बांगला भाषेसह संस्कृत भाषेतील वेद व व्याकरण यावर त्यांचे प्रभुत्व आहे. त्यांचे सुभाषित रत्नाकर हे संस्कृत सुभाषितांचे सरळार्थ असलेले पुस्तक तसेच प्रश्नसाहस्री हे रामायणावर आधारित असलेले पुस्तक प्रकाशित झाले आहे. बांगला हिंदी शब्दकोश तयार करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग आहे. उत्तम सकारावादिका आहे, तसेच अलंकार व छंदांत हे त्यांची विशेष रुची आहे. संस्कृत भूमितव्यम या साप्ताहिकाच्या त्या संपादिका आहेत. अंत्याक्षरीच्या पहिल्या वर्षापासून त्या आम्हाला परीक्षिका म्हणून लाभलेल्या आहेत. अशा मॅडमचं स्वागत आहे. कविता मोले महोदयांचा परिचय करण्यासाठी मी कल्याणी बोलू. डॉक्टर सौ कविताताई बोले रामटेक स्थित कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात संस्कृत आणि अन्य भाषा संग्रहालय दिले. कविताताई इलेक्ट्रिक इंजिनियर पासून सुद्धा त्यांचा संस्कृत भाषेकडे असल्यामुळे त्यांनी संस्कृतमध्ये स्नातकोत्तर आणि नंतर कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठातून गेले. त्यांना 34 वर्षांचा शैक्षणिक आणि प्रशासनिक अनुभव आहे. त्यांनी बरेच अधिकारी पद भूषवले आहेत. तसेच त्यांचे 69 शोधपत्र आणि 46 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात 8 शोधार्थींनी PhD केली असून अजून 8 शोधार्थी PhDचा अभ्यास करत आहेत. शिवाय सिंगापूर येथे आयोजित आंतरराष्ट्रीय संमेलनात सुद्धा काहींनी आपला सहभाग नोंदविला आहे. आजच्या अंत्याक्षरी स्पर्धेत 3 गट आहेत. एक अवंतिका, अलका आणि अमरावती. या तिन्ही गणांमधल्या सगळ्यांना आपला परिचय द्यायचा आहे. पहिले गणप्रमुख आपला परिचय देतील, नंतर इतर सगळ्यांनी फक्त आपलं नावच सांगायचं आहे. सुरुवात आपण अवंतिका गणापासून करू. नमोनमः सर्वेभ्यः. अहं पुलिका पेशवर अवंतिका गणस्य ज्योत्स्ना शेष सीमा नाईकवाडे, विजया पाठक, श्रद्धा महाजन, करुणा खाटे, मी वैशाली रेवकर गावाची शिकवते. रंजना भोगले, मी सौ कल्पना पाडळेकर, प्रतिभा टिके, वनश्री विपुलवार, सुनंदा कुरेकर, मी सौ माया कुकडे, मी जया ठाकरे, चंदा पुढे, अमरावती गण वैशाली खंडाळकर गणाप्रमुख. मी माधुरी जोशी, मी माधुरी कोळगाडे, अनघा दे, सुनीती सुरेश काळे, अलका दीपक साळे. धन्यवाद. यातल्या माझ्या अमरावती गणात पहिल्यांदाच भाग घेतला यावर्षी. बाकीच्या सगळ्यांनी मागच्या वर्षी पण भाग घेतलेला होता. सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कीर्ती मराठे हे जे आपले सगळे जे स्पर्धेचे अंत्याक्षरीचे जे राऊंड होतील त्याच्याबद्दल तुम्हाला नियमावली सांगतील आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष स्पर्धेत.
आपल्या स्पर्धेला सुरुवात होते आहे. स्पर्धेचे 3 गट आहेत. एकूण 5 फेऱ्या होणार आहे. पहिली फेरी मेघदूत, संपूर्ण मेघदूतावर आधारित पहिली फेरी आहे. दुसरी फेरी आहे शाकुंतल नाटकातील 5 रंगावर आधारित फेरी आहे. तिसरी फेरी आहे कुमार संभवाचा पहिला सरळ. चौथी फेरी आहे मेघदूतामधील स्वरांवर आधारित श्लोकांची फेरी आणि 5वी फेरी आहे हिंदी शतकांची. तर मी पहिल्या फेरीचे नियम सांगते आणि बाकीचे जे नियम आहेत ते संचालिका त्यातील किती फेरी सुरू करणार ते सांगते. पहिली फेरी संपूर्ण मेघदूतावर आधारित. पहिली फेरी जी आहे त्याची 5 आवर्तन होणार आहे. पहिला श्लोक संचालिका म्हणेल, त्याच्या शेवटच्या अक्षरापासून सुरू होणारा श्लोक पहिल्या गणाला दिला जाईल. त्याचे अंतिम अक्षर दुसऱ्या गणाला दिले जाईल आणि त्याचे अंतिम अक्षर तिसऱ्या गणाला दिले जाईल. प्रत्येक श्लोकाला 4 ओळ असतील. प्रत्येक गणाला श्लोक आठवण्यासाठी अर्धा मिनिटाचा वेळ दिला जाईल. त्या गणाला श्लोक न आल्यास पुढच्या गणाला 15 सेकंद इतका वेळ मिळेल. एखाद्या श्लोकाच्या शेवटी हलंत वर्ण आल्यास, उदाहरण हलंत म किंवा हलंत क आल्यास त्याच्या आधीचे अक्षर देण्यात येईल. त्या अक्षरापासून जर श्लोक नसेल तर अक्षर देण्याचा अधिकार संचालिकेला असेल. संचालिकेने अक्षर सांगितल्यावरच गणाने आपला श्लोक सुरू करायचा आहे. एखादे अक्षर 2 पेक्षा जास्त वेळास नवीन अक्षर देण्यात येईल. एखाद्या गणाला श्लोक पूर्ण करता आला नाही तर दुसऱ्या किंवा तिसऱ्या गणाला तो श्लोक पूर्ण करण्याची संधी दोन्ही गणांना आलटून पालटून देण्यात येईल. श्लोक पूर्ण करण्याला 2 गुण मिळतील आणि नाही म्हटला तर त्यांना गुण मिळणार नाहीये. ज्यांना जे दुसरा श्लोक नाही त्यांना आधीचे 2 गुण मिळतील आणि नाही म्हटलं तर त्यांना गुण मिळणार नाही. नाही तर दोन्ही गणांना आला तर त्यांना 0 गुण मिळतील. एक आणखी सगळ्यात महत्वाचा नियम सगळ्यांनी ऐकून घ्या. श्लोक किंवा सुभाषित यांच्यातील पाठभेद सोडून एखाद्या गणाच्या चुकणीसाठी श्लोक संपल्यावर लगेच आक्षेप घ्यायचा आहे. जर पुढचा श्लोक सुरू झाला तर तो आक्षेप ग्राह्य धरला जाणार नाही. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील नाही. शेवटी दोन्ही गणांना जर सारखे गुण मिळाले तर परीक्षक जे सांगतील तो निर्णय सगळ्यांना मान्य असेल. स्पर्धा सुरू करायची परीक्षकांची आदेश. मला सांगितलं माझ्या घरी मला सांगितली नाही वेळ सांगितलं की मेघदूत सुरुवात करायची. मेघांचा कडकडाट होतो. कण्वस्य तथा दवापि शकुन्तला सा दुरिता विधाति राज्ञो जिता चाप्सरसा गृहीता दिनक्षपा मध्यगतेन सन्ध्या अधिकरण्य.
सुरक्षिता नृत्तमश्री समाजान आसे वन्दे मधुरफलं कल्पवृक्षप्रसूतं त्वत्तं वीरध्वनिषु चलते पुष्करेष्वामतेषु. खूप छान सुरुवात झाली आहे. टाळ्यांचा गजरात बनवलेला. पुढचं गाणं आहे अलकाला याची सुरुवात होणार आहे. पुष्करेष्वामतेषु षट्कोणाचा अक्षर आहे, त्याच्यात समूह योग नाही आहे म्हणून त्याला न अक्षर देण्यात येतं. ज्योतिषलिलभरिताव संदीपाथवेगस संदेशातापकटुकरणे प्राणिभिप्रापणीयाः इत्योत्सुख्यादपरिगणय गुह्यहस्तैर्यराजे आर्तायि प्रकृतिकृपणा चेतना चेतनेषु. वगैरे आहे शिवभस्कर आहे. पुढचा श्लोक आपण देतोय प्र अमरावती मॅडम. प्रत्यासंगे तपसिलयिता जीविका वन्दनार्थी जीमूते तत्त्वंशरमयीं आरयिष्यं प्रवृत्तिं स्वप्रत्यग्रै सुखजकुसुमै कल्पितार्हाय तस्मै पीतप्रीति प्रमुखवचनं स्वागतं व्याजहारो. रत्नछाया व्यतितर इव प्रेक्षमे तत्पुरस्तात् वल्मीकाग्रात् प्रभवति धनु खण्डमाखण्डनस्य येन श्यामं वपुरतितरां कान्तिमापश्यते ते वर्वेणेव स्फुरितरुचिना गोपवेशस्य विष्णो. नाही आहे म्हणून आता आपण देतोय श्याम श देतोय. श्याम चा श देतोय पण हा दुष्टिपातौ वक्रच्छाया वपुरस्थित प्रेक्षणे दृष्टिपातौ वक्रच्छाया शशुनिचित्तां वर्णमारे विशेषेकान् उत्पश्यामि प्रकंसु नदी बीजसु भ्रूविलासान् अन्तैकस्मिन् पश्यति दण्डित्वा दृष्टमस्ति. खूप छान. आता पुढचं गाणं आहे अमरावती तपस्या. तस्य स्थित्वा कथमपि पुरं कौतुकामानहेतोः अन्तर्बाह्यष्टिरमञ्जरो राजस्य मध्यौ मेघालोके भवति सुखिनो यन्यथा वृत्तिचेतः कण्ठाश्लेष प्रणयिजने किं पुनर्दूरसंस्थे. संस्थे आलेला आहे. सहसा श्लोक आहे. भूतपुण्ये मूर्तं तत्सौर
स्वगमविशते इन्द्रपदे विशेषे व्यालोकर्तिस्तुतजलवस्यन्दिनश्चन्द्रकान्ताः उच्चांचा प्रश्न अमरावतीगड इथ पश्चिमेनाग्रौ कथितबला विप्रयुक्तल्पकामी नीत्वामासान् कनकवलयौ नौषरिक्तप्रकोष्ठः आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्रितसानुं वक्रक्रीडा पर्यटकः प्रेक्षणीयं ददर्शो शांतीशिवाय सर्वांकडून उत्तम सादरीकरण करायला बोलवले बरोबर त्यानंतर अवतीगड श शमपंतो मे मुदगसयना कुक्किते शारकपाणं निअक्षेषान् मासान् गमयतलो लोचने नीलदिक्वा पश्चादावां विरहकृतं तं कमात्माभिलाषं प्रेक्ष्य तं कमात्माभिलाषं प्रेक्षिष्यन्ते परिणत शरच्चन्द्रिकासु चकासु शापान्तो मे भुजगशयना उत्थिते शामुकपाणम् शेषान्मासान् गमयचतुरो लोचने नीलयित्वा पश्चादावां धिरमकृतं तं कमात्माभिलाषं निर्वेक्षाव परिणतशरच्चन्द्रिकासु चकासु प्रश्न अलकावण संतप्तानां गमशरणं तस्मयो दक्षिणाया सन्देशं मे हरणपति क्रोधविश्लेषितस्य गन्तव्याके वसति ददता नामयक्षेश्वराणां बाह्यो ज्ञानस्थितारस्य चन्द्रिका धौतकर्म्याम् गपसनं दोनदा झालेला आहे. आपण नवीन अक्षर घेतोय अमरावती गाळ्याला छ शन्नोपान्त परिणतफलज्योतिभिक्खाननाम्रेः त्वय्यारूढे शिखरमचलस्निग्धवेणी सवर्णे न्यूनैयास्यत्यमरमिथुन प्रेक्षणीयामवस्थां मध्ये श्यामस्तन इव भुवश्चेत विस्तारपाण्डुः देवप्रसंग श्लोक नाहीये. आपण अवंतिका गणाला देतो आहे ज ज्योतिर्लेखा वलयदत्तं यस्य वर्णं भवानी पुत्रप्रेरणा स्वदयनरप्रापिकर्णे करोति भौतापाङ्गं हर्षशिरुचा पावके स्तम्भयूरं पश्चादग्नि ग्रहणबुद्धिर्गर्जितैर्नर्तयेता छान बसणं श्लोक नाहीये. आपण देतोय अलका गणाला द कीर्ती कुर्वन् कटुनलकलं पूजितो सारसानां प्रत्युषेषु स्फुटितकमला मोदमैत्री कषायः यत्र स्त्रीणां हरति सुरतं ग्लानिमङ्गानुकूलश्चित्रावातः प्रियतम इव प्रार्थना चाटुकारः. र प्रश्न आहे अमरावती रत्नाशोकशरत्नलय केशरश्चाक्रमन्तः प्रत्यासन्नौ पुरवोत्ते माधवी मण्डपस्य एकसख्या स्वधमया वामपादाभिलाषी कांशन्त्यन्नो वदनमन्यान् दोहदच्छत्मनास्याः
शिक्षण कधीकधी संपलेले आहे. कथाकलीची पाचशे आवर्तन झालेले आहे. सगळ्यांनी खूप छान वाटलं. एकदा टाळ्या तुमच्या प्रत्येक सादरीकरणाची नोंद परीक्षक घेत आहेत. दुसरी फेरी दुसरी जी फेरी आहे ती शाकुंतल या नाटकाच्या 5व्या अंकावरती आधारित श्लोकांची आहे. त्याच्यात पहिल्यांदा सुभाषिताचा अर्थ सांगितला जाईल आणि त्याच्यानंतर श्लोक म्हणायचा आहे. श्लोक ओळखून अर्थावरून श्लोक ओळखायचा आहे आणि तुम्हाला म्हणायचा आहे. तर या फेरीची सुरुवात आपण अलकापासून करूया. अलकाला श्लोक देते आहे. किंवा रम्य दृश्य पाहून किंवा मधुर शब्द ऐकून सुखी माणूस देखील व्याकुळ होतो. हे मला वाटतं चित्तात उडवून झालेल्या जन्मांत सुख रम्य आणि दीक्षा मधुरांश दिशाम्य शब्दान परियुत्सुकोय सुखितो विजन्तुः तच्चैतसा स्मरति नूनमबोधपूर्वम् भावस्थिराणि जननान्तरसौहृदानि. सूर्याने एकदा घोडे रथाला झुंपले आहे. वारा रात्रंदिवस वाहत असतो. तुम्हाला जर आठवलं पहिली ओळ सांगितले आक्षेपाची नोंद परीक्षकांनी घेतलेली आहे. आता अमरावती गण अमरावतीला श्लोक अवंतिकगण राज्याच्या बाबतीत सर्व इच्छांची पूर्ती सगळा भूत नाहीसा करण्यास कारणीभूत होते आणि जे मिळवलं आहे त्याचं रक्षण करण्यासाठी एक आवर्तन संपलं आहे. आता दुसरं आवर्तन. आता अलकागणासाठी ही जी काठी राजाच्या अंतःपुरात उपचार म्हणून साड्यासाठी गरबाला दिवसभर फिरवून आणल्यानंतर उन्हाच्या त्रासाने त्रासलेला गजायचा. तसा बैठका शिक्षण
उच्च करण्याच्या सामर्थ्यामुळे कुमार्गावर चालणाऱ्यांचं गमन करून नियमसे मार्ग प्रस्थितानाथदंड प्रशमयसे मार्ग पुनर्भसे रक्षणाय अतुलशक्योवे शून्यातय सन्तु नाम वैतुपरि समाप्तं बन्धुमृत्युं प्रजानम्. जगातल्या माननीय पुरुषांमध्ये तू आम्हाला श्रेष्ठ आहे आणि शकुंतला तर मूर्तिमती सत्कृती आहे. वमनखतां प्रागसरत्कृतोऽसि न शकुन्तलां मूर्तिमती च सत्क्रिया समानयं स्तुल्यगुणं वधूवरन् चिरस्य वाक्यं न गतः प्रजापतिः. या अशा प्रकारे माझ्याकडे चालून आलेल्या अजोड सौंदर्यशाली रूपाचा मी आधी लग्नात स्वीकार केला आहे. इदमुपनतमेवं रूपमिष्टकान्ति प्रथम परिगृहीतं स्यान्वेत्यव्यवस्थं भ्रमरकिव विभाते कुन्दबन्धस्तुषारं न च खलु परिभोक्तुं नापि शक्नोमि हातुम्. शारदवता हा राजा आपल्या कर्तव्यापासून ढळलेला नाही किंवा याच्या राज्याच्या कोणत्याही महाभागकामं नरकतिरभिन्नस्थितिरसौ न कश्चित् वर्णानां पदमपपृष्टोऽपि भजते तथापि शश्वत् परिचितविद्यैः तरसा जलाकिरणं वन्दे हृदवरितं गृहमिव. पतिव्रता असली तरी माहेरी राहणाऱ्या विवाहितेबद्दल लोक कवटी शंका घेतात. विशंकते अतः समीपे परिणेतु दृश्यते प्रिया अप्रिया वा प्रमदा स्वबन्धुभिः. अमरावती गडासाठी श्लोक आहे. फळांच्या भाराने झाडं नम्र होतात, नमतात. पाण्याने भरलेले ढग खाली ओपंडून येतात. भवन्ति रङ्गास्तरवत्फलाकमैः भवामृभिर्दूरविलम्बिनो गणाः अनुघटा सत्पुरुषा प्रवृद्धिभिः स्वभाव एवैष परोपकारिणाम्. तुझ्या दरम्यान राजा शासन करीत असताना धर्मक्रियांमध्ये विघ्न काय सांगा. उतो धर्मक्रिया विघ्नस्सतां रक्षितरित्वयि तमस्तपति धर्माशो कथमाविर्भविष्यति. मानव एका जातीमध्ये सुद्धा स्त्री जात्यात धूर्त असल्याचं दिसतं. श्रीनामचिक्षितपटुत्वमानुषेषु सन्तुष्यते किमुतयाः प्रतिबोधवत्यः प्रागन्तरिक्षगमनापत्ययात् मन्ये द्विजैः परभृताः परिपोषयन्ति. म्हणूनच प्रेम विशेषतः चोरून काढलं झाल्यास नीट पाठवून मदत करावं. अतः परिक्षकर्तव्यं शेषात् सङ्गतं रहा अज्ञातहृदयेष्वेवं वैरी भवति सौहृदम्. अवंतिकरण विसर पडल्यामुळे त्याचा आकाश वाहन हिला भयंकर वाटतात. एकांतात मय्येव विस्मरणदारुणचित्तवृत्तौ वृत्तमूलः प्रणयं प्रतिपद्यमाने भेदादभ्यो कुटिलयो रतिलो हिताक्षा धर्मौषधासन्निवातिर्षां स्मरस्य. आपली संस्कृती आहे. सगळ्यांनी एकदा काढायला करण्यासाठी मी कीर्ती मराठी यांना
तिसरी वेळी कुमार समूहावर आला. पहिल्याच सर्गावर आधारित वैयक्तिक सादरीकरण आहे. आपण ही अमरावती गणापासून सुरुवात करणार आहोत. प्रत्येकाला 9 श्लोक म्हणायचे आहेत आणि कुठेही न थांबता एकानंतर एक श्लोक सुरू करायचा आहे. तुम्ही कोणत्याही ऑर्डरमध्ये बसला असाल तरी चालेल, पण एकानंतर एक म्हणायचं आहे आणि तुमच्या प्रत्येक सादरीकरणाची नोंद परीक्षेत घेत आहे. आपण अमरावती गणापासून सुरुवात करूया. शरणं प्रपन्ने महत्त्वमुच्चैः शिरसां सतीव सप्तर्षिहस्तावटिकावशेषाण्यनौ विवस्वां परिवर्तमाना पद्मान्यस्याग्रसरोरुहाणि प्रबोधयत्यूर्मुखैर्मयूखैः तथावमानेन पितुभ्रयुक्ता दक्षस्य कन्या भवभूवपत्नी सती योगविशुद्धदेहा तानि धर्मणे शैलवधूं प्रपेदे तया दुहित्रा सुतरां सवित्री सुरत्प्रभामण्डलया चकासे विदूरभूमिर्नवमेघशब्दः उद्भिन्नया रत्नशलाकैव प्रभामहत्या शिखेव दीपस्मादयेव त्रिदिवस्य मार्गः संस्कारवत्येव गिरामणीं श्रीतया सभूतश्च विभूषितश्च नारदः कामचरः कदाचित् कन्यां किल प्रेक्ष्य पितुः समीपे समाधिदेशैकवधूं पवित्रीं प्रेम्या शरीरार्धहरां हरस्य यदेव पूर्वे जगति शरीरं सा दक्षरोषा सुदती ससर्ज तदा प्रभृत्यैव विमुक्तसर्गः पतिः पशूनां परिग्रहोऽभूत् समुल्लिखण्डर्पफलप्रकृत्मान् दुष्टः कथयचित् कवयैर्विघ्नैः रसोरसिंहध्वनिरुन्ननाद प्रत्यर्पिभूतामपितां समाधेषु भूषमाणां गिरिशोऽनुमेने विकारहेतौ सतिविक्रियन्ते येषां चेतां सुत एव धीराः. सुरुवात करणार. हिमालयो नाम नगाविराजः पूर्वापरोतो यन्देवकालो स्थितपृथिव्यादिमानदण्डो मण्डूलविक्षेपविसर्जिशोभैः हस्तकष्टन्द्रमरीचिरौरे यस्याप्रयुक्तं गिरिराजवक्तं कुर्वन्ति वादव्यजनैश्चर्य यज्ञाङ्गयोनि त्वमेक्षयस्य साकन्दरीक्रीधर्मं क्षमोद प्रजापतिकल्पितयज्ञभागं शैलादिरत्नं स्वयमल्वतिष्ठत् साधुजराणामधिकेन तस्यां समाधिमत्यामुदपादिभूया सम्यक् प्रयोगात् परीक्षतायां आव्योत्साहगुणेन सम्पत् पार्वतीत्याभिजनेन नामा बन्धुभिरादनुजमोजुहाव उभेनिमाता तपसो निशिता पश्चात्माख्यां सुमुखीचराम मन्दाकिनी सैकटवेदिकाभिः साकन्दुके कृत्रिमपुत्रकैश्च देवे मुहुर्मन्त्रगता सखीनां विदारसन्निर्विशतीव पादे चन्द्रङ्गतोपद्मनानभूते पद्माशिकाचान्द्रहसीमभिख्याम् उमामुखं तु प्रतिपद्
भक्तलोला संशया प्रीतिमवापलक्ष्मी गुरुप्रकटे वयस्य तोस्यास्तस्थो निरुद्यान्यवराविलास ऋते पुषानो नैमन्तपोत्रम् अर्हन्ति तेजं स्वकराणि भव्यम् अवंतिका करता है काळ्या जाऊया आता आपण अलकानाकडे येतो आहे. अलकानाने सुरुवात करायची. आम्ही संचरितांधराणां छायामधस्थानगतानिषेध उद्वेजितवृष्टिविनाशयन्ति शृङ्गानिलस्ता तपवन्ति सिद्धः भागीरथी तीर्थरथी कराणाम् ओढामुखं पितदेवदारुः यद्वायुरन्विष्टकृतैः किराते प्राते गते भिन्नशिखण्डिपर्वः समानसिंहे विसभक्तिपूर्णां कन्याकुलस्य स्थितये स्थित्या लीलामुनीनामपि माननीया मातानुरूपा विधिनोपदेवी सन्नदिक्पासुर्वित्तवात शङ्खस्वनानन्तरपुष्पवृष्टि शरीरिणाभावतनङ्गमाना सुखाय तज्जन्मदिनं बभूव पुत्रवतो दृष्टिस्तस्मिन् नटतेन जगामकृते अनन्तपुष्पस्य नमोदिपूते विशेषसङ्गा तं हंसमालाश्चरी वदन्ता महोषधिं नक्तमिवात्मभान्तः स्थिरोपदेशामुपदेशकाले प्रपेदिरे प्राक्तनजन्मविद्या अयाचितानन्दनिदेव देव मद्रिस्तुतां रामयितुं शशाक अभ्यर्थनाभङ्गभयेन साधु माध्यस्थमिष्टे व्यवलम्बलेते गतानमेरुप्रसवावतंसा स्पर्शवतीर्दधानाः मनश्शिलानिचुरितानि चेतु शैलेयनद्वेषु शिलातलेषु अनर्घ्यमर्घेण समद्रिनाथ स्वरकौजसामर्चितमर्चयित्वा आराधनायास्य सखी समेता समाधिदेशप्रयतान्तनूजा छान. तिसरी फेरी संपलेली आहे. सगळ्या श्लोकांची नोंद परीक्षकांनी घेतलेली आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सुरू करूया. चौथी फेरी स्वरांपासून आहे. आवाज येतोय बघा. या फेरीत 5 आवडते होणार आहेत. मी शब्द सांगितले त्या स्वरापासून सुरू होणारा श्लोक घ्यायचा आहे. श्लोक आठवण्यासाठी 15 मिनिटाचा वेळ दिला जाईल. बाकीचा वेळ लावून पहिल्याच्या प्रमाणे होणार आहे. सुरुवात होते आवडणाऱ्यापासून. उत्संगीवा संगीवा ललसने सौम्यनिक्षिप्य वीणा
स्तोत्रांगं विरचपदं ये मुक्तात्कामा तन्त्री माता नयनस्मितै सारयित्वा कथञ्चित् भूयो भूय स्वयमपि कृतां मूर्छनां विस्मरन्ति. पुढचं ऐकायला आहे. अप्यन्यस्मे जलधरमहाकालमासाध्यकाले स्थातव्यन्ते नयनविजये यावदत्येति भानुः कुर्वन् सन्ध्यापरिकटहतां शूलिनश्लाघनीयाम् आमन्त्राणां फलमविकलन् लप्ससे गर्जितानाम्. उत्पश्यामि घृतमपि सखे उत्पश्यामि घृतमपि सखे मत्प्रियार्थन्यासो कालक्षेपं ककुभसुलभौ पर्वते पर्वते ते शुक्लापाङ्कैः सजलनयनैः स्वागतीकृत्य एकाः प्रत्युद्ध्यातः कथमपि भवान् गन्तुमाशु यमस्ये. अपृच्छस्व प्रियतमं तुङ्गमालिङ्गशैलं वन्दे पुंसा मृदुपतिपदे अङ्कितं मेखलासु काले काले भवति भवतो यस्य संयोगमेत्यो स्निग्धं व्यक्तिश्चिरविरहजं मुञ्चतो बाष्पभूषणम्. स्नेहवाचक म्हटलं हॅलो अक्षय या शोकावर शेवटच्या श्लोकाचं पहिल्या अक्षराचा एक वाक्य नाही. अपृच्छस्व प्रियतमं तुङ्गमालिङ्गशैलं वन्दे पुंसां रघुवत्पदे अङ्कितं मेखलासु काले काले भवति भवतो यस्य संयोगमेत्य स्नेहव्यक्तिश्चिरविरजं मुञ्चतो बाष्पभूषणम्. अंकितं पैसे काढली नित्याख्याते चित्याख्याते पवनतनयं मैथिलीभोन्मुखी सा कामकण्ठोच्छसितहृदया वीक्षतं भाव्यशैव शोषतस्मात् परमवहिता सौम्यसीमन्तिनीनां कान्तोदन्तः स्वरूपरतः संगमा किंचिदूर्णः. शेवटची ओळ जरा शेवटची ओळ शेवटची ओळ कान्तोदन्तः स्वरूपरतः संगमा किंचिदूर्णः. अंगे नांगं कथनकन्नाकारसत्तेन तत्तं कासेनार्थत्कृतमविरतोत्कण्ठमुत्कण्ठितेन उष्णोच्छ्वासं समुदितकरोत् श्वासिना दूरवर्ती सङ्कल्पैश्चैर्विशति विना वैनमारुतमार्गः. सासरे नाजू द्रकम यांनी दुर्गम विरतो. सासरे नाजू दुर्गम विरतो असं आहे यांनी द्रकम विरतो.
तो पाठवीर आहे. तो वेगळ्या पुस्तकामध्ये पाठवीर आहे ते आधी सांगितल्या गेल्या की पाठवती सोडून पुस्तकामध्ये पाठवीर आहे काही वेगळी नाही. एक आधी जर तुम्ही विचारलं तर मी काय म्हणायचं तुम्ही पाठवीर आहे आता तुम्ही ऐकत आहे असं नाही बदललं शोकाचा असं काय केलं एडी साधू एडी साधू युगणी तैर लक्षणी लक्षणी वारो पांते लिखित वंशौ शंखपर्णौ च दृष्ट्वा श्यामच्छायं भुवनमरुणा मद्वियोगेन नूनं सूर्यापाये नखद्भवनं पुष्यति स्वामनित्यं. पहिल्या वर्षशेवटच्या अक्षराचं एकच कृत्वा प्रार्थना वर्तिनो मे सौहार्दा विदुरैवा मय्यनु क्रोश बुद्धा इष्टान्वेषाय जगजगत प्राहुषा संभुतश्री मामोते पाषाणमपि च ते विद्युता विप्रयोगः. विनंती आहे की माईक नीट त्याच्यामुळे मग शब्द जर विसरले आणि समोरच्या अक्षर घेतला तर मग आपल्याला वाईट वाटायला त्याच्यामुळे माईक नीट म्हणा. याच्यामध्ये फर्स्ट टाइम मध्ये ते प्रार्थना वर्तमान होणे ते त्यांनी वरती होणे आणि वर्तमान होणे आम्ही विचारलो तिकडे पाठवले जाण्याचा विचार करतो आम्ही. आसीनानां सुरभितशिरन्नाभिगन्धे रुमाणां तस्या एव प्रभवमचलं प्राप्य गौरन्तुषारैः वक्षस्पर्भश्रमविनये तस्य शृङ्गे षण्णः शोभां शुभ्रत्रिनयकुशोद्घातपङ्गोपमेयाम्. एकच मानवा एकस्मान्मा कुशलिनोऽपि ज्ञाननानातिरित्वा मा गौरीना चरितनयने वनयविश्वासिनी स्वेमालाभो किमपि विरते हंसिनस्ते भोगा इष्टे वस्तु निवचितरसा प्रेमराशी भवन्ति. अग्रे शृंगाव हरिपवना दृष्टो साहश्चकितचकितं मुग्धचित्राङ्गनाभिः स्थानादस्मात् सरसनिजुना उत्कटो तन्मुखहन् दिग्नागानां कतिपरिहरन् स्थूलहस्तावलेपान्. उत्कर्षाणि त्वैतजगते स्निग्धवीणाञ्जनाभे सत्यकृतविरदर्शनच्छेदगौरस्य तस्य शोभाभद्रेस्तिमितनयना प्रेक्षणीया भवित्र्युः औसन्त्यस्ते सतिहरधुरो वेचमे वाससीव. आलोकेते निकटति पुरा सावलिव्याकुलावा मत्सादृशं विरहतन्वा भावगम्यं लिखन्ति पृच्छन्ति वा मधुरवचनां सारिकां कण्ठरसां कच्चित् भरतु स्मरसि रसिके त्वं हि तस्य प्रिये
आराध्येयं आराध्येयं शरणभवन् देवमूलं विधिरात्वा सिद्धगङ्गे जलगणगया दीर्घमुक्तमार्गा व्यालम्बेथा सुरभितनया लम्बजामानेशन् स्तोत्रमूर्त्या भुवि परिणता रन्तिदेवस्य कीर्तिम् आद्ये बद्धा आद्ये बद्धा विरह दिवसे या शिखा दामयित्वा शापस्यान्ते विगलित शुचा कामयो द्वेष्टनीयाम् स्पर्शद्विष्टामयविकलके नासकृत्सारयन्तीं गण्डा भोगा कठिनविषमामेकवेणीं करेण यात मी 5 आवर्तन होणार आहे. मी श्लोकांवर काही प्रश्न विचारणार आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला उत्तरादाखल श्लोक म्हणायचे आहे. सगळे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. सुरुवात हलका करण्यापासून. म्हणजे व्यक्ती कितीही उच्चशिक्षित असली तरी तिचा संग करून येऊ. पूजना परिहर्तव्यो विद्यावन्तुकोऽपि सन् मण्णाभूषितः सर्पः हीनसौरभयङ्करः. छान. भर्तृहरीने महान लोकांची कोणती गुण सांगितली आहे? महान लोकांची गुण. योद्धारोमस्वरग्रस्ता प्रणवस्मयभूषिता अबोधोपकाश्चान्ये क्षीणाङ्गे सुधा. सज्जनांचे गुण कोणते? सज्जनांची गुण भर्तृहरी कोणत्या श्लोकात सांगितली आहे? यातून काही पास करू. प्रश्न त्या प्रश्नाच्या याच्यावर 2-3 श्लोक येतात. एक काम करा, जर असा प्रश्न येत असेल, दुसऱ्या गटावरून कोणाला येत असेल त्यांनी पटकन 12-15 सेकंद मिळतील. आणि नसेल सज्जन संग्रहे परगुणे प्रीतीये गुरव नम्रता. या श्लोकामध्ये बरेच गुण सांगितले एकच गुण आहे. म्हणून हा श्लोक घेतला होता मी. विद्यायां व्यसनं सुयोषितये लोकामहाकाम्यं भक्तिशूली शक्तिरात्मसमने संसर्गमुक्तिफले एके ये शिवसन्ति निर्मलगुणा एकयो महत्तो नमः. प्रश्न कोणता होतो? सज्जनांची गुण. सज्जनांची गुण विचारली.
सामान्यास्परातमुक्तिमरुतस्वार्थाय निघ्नन्ति तेहि मानुष राक्षसावरणितं स्वार्थाय निघ्नन्ति ये युक्नन्ति निरर्थकं परहितं ते केन जानीमहे. पहिला आपण सभ्यतांची आणि क्रोधांची मैत्री सावलीप्रमाणे असते. आरंभपूर्वी शैलीकमेन लघ्वी पुरावृत्तिमतीच पश्चात् दिनस्य पूर्वार्थपरार्थतिथ्या सा एव मैत्री खलसज्जनानाम्. पुण्यवानांना मिळणाऱ्या सुखी कुटुंबातील 3 गोष्टी कोणत्या? यत्प्रीणये सुचरिते हितं सपुत्रो यद्भर्तुरेव हितमिच्छति तत्कलत्रं तन्मित्रमापति सुखेन समप्रियं यत् एतत्त्रयं जगति पुण्यकृतो लभन्ते. अशिक्षित व्यक्ती म्हणजे जणू काही पशुच. विद्यानादरस्वरूपमधिकं प्रच्छन्न दुःखं धनं विद्यापोमकरी यशस्सुखकरी विद्या गुरूणां गुरु विद्याबन्धुजनो विदेशगमने विद्यापरा देवता विद्याराजसुपूज्यते विद्याविहीनः पशुः. सेवेचा धर्म योग्यांना सुद्धा अगम्य आहे. मौनान्मुखः प्रवचनपटुर्वातरो जल्पको वा दृष्टः पार्श्वे भवति च तथा दूरतोऽप्यप्रगल्भः शान्त्या भीरुर्यदि न सहते प्रायशो नाभिजातः सेवा धर्मः परमगहनो योगिनामप्यगम्यः. कष्ट केल्याने अशक्य गोष्टी शक्य होत असतात. यथेतसि कथा सुखैर्मप्रियप्रदापीडयन् विवेशं कृष्णिका सुसलिलं पिपासादिका कदाचिदपि पर्यटैषविषाणमासादने न तु प्रतिनिविष्टमूर्खजनचित्तमाराधने. सुसंस्कृत वाणी हे मनुष्याचे खरे आभूषण होय. केयूरान विभूषयन्ति पुरुषं हारान चन्द्रोज्ज्वला न स्नानं न विलेपनं न कुसुमं नालङ्कृतामूर्धजा वाणेक्या समलं करोति पुरुषं या संस्कृता धार्यते शीयन्ते खलु भूषणं भूषणम्. अनिता सुसंस्कृत वाटणे जन्म त्याचा सार्थक होय. त्याच्यामुळे पैशाची परिवर्तिनी संसारे वृद्धकोपान जायते सदा तोयेन जातेन याति वंशः समुन्नति. एक वेळी विसरलेला समुद्र पोहून पार करणे सोपी, पण मूर्खाचे समाधान करणे कठीण. प्रसह्यमणिमुद्धरेन् मकरवक्त्रदंष्टाङ्कुरात् समुद्रमपि सन्तरे प्रचलदूर्मिमान्
सत्यवानची मैत्री दुधाच्या उदाहरणावरून कशी सांगितली आहे? सत्यवानची मैत्री दुधाचा दाखला देऊन कशी सांगितली आहे? युक्तन्तेन जलेन शाम्यति सतां मैत्री पुनस्वीकृषि. आपण मागे सोडण्यास सुरुवात करूया. अलकारापासून शिव कितीही म्हातारा असला तरी तो स्वतः केलेली शिकार खातो. शुक्षामोऽपि जरातुषोऽपि शिथिलः प्रायोऽपि कष्टान्दशाम् आपन्नोऽपि विपन्नभिरपि प्राणेषु गच्छस्वपि मत्तेभेन्द्रविपिन्नकुम्भकवलग्रासैकबद्धस्पृहः किञ्चेन तृणमत्तिमानमहता मग्रे सहकेसरी. स्वतःच्या बौद्धिक पातळीची ओळख करून देणारा शिव. म्हणजे असं की आपण स्वतःला ओळखण्यात खूप करतो, असं वाटतं का खूप काही येतं. यदा किञ्चिन्योऽहं प्रतिगमनान्दसमभवन् तदा सर्वज्ञोऽस्मि व्यभवदवलिप्तं मम मनः. यदा किञ्चित् बुधजनसकाशादवगतं तदा मूर्खोऽस्मीति ईश्वर इव मदो मे व्यपगतः. कवीनी सांगितलेले संहिताचे लक्षण कोणते? पूर्ण झालेल्या आहेत. आता पुढे पुढच्या सूत्रासाठी भारतीला धन्यवाद. एकदा सगळ्या स्पर्धकांसाठी टाळ्या होऊन जाऊया. आम्ही झालेली आहे. परीक्षक आता आपला निर्णय तयार करत आहेत. तोपर्यंत आम्ही मंडळी प्रत्येक गणातल्या गणप्रमुख आहेत, अवंतिकागण, रत्नागण आणि भगवतीगण, या त्या गणप्रमुखांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. म्हणजे त्यांनी कशी तयारी केली आणि या स्पर्धेत भाग घेताना त्यांचे काय अनुभव आहेत हे थोडक्यात त्यांनी सांगावं. फुलका पेशकार, अवंतिकागण. तर मी दरवर्षी घेते, नाही म्हटलं तरी मला घ्यायला लागतात. दुसरं म्हणजे तयारी केली माझ्या सगळ्यांनी खूप साथ दिली मला. सगळ्या की ठरवलेल्या दिवशी बरोबर वेळेवर उपस्थित राहायचं आणि सगळ्या म्हणजे सिनियर आहे एक दोन सोडल्यावर पण सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आणि खूप छान पाठांतर केलं आणि त्यांनी केलं म्हणून मी अरे म्हणजे असं म्हणायला आलं. त्यांची मला साथ मिळाली म्हणून मी इथे येऊ शकते. वैशाली वेगळंच मिळालं. आमचं वेगळं अंताक्षरी स्पर्धेमध्ये दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी सुद्धा आमचं पहिलं वर्ष होतं. आम्ही खूप आवडलेलो होतो मागच्या वर्षी. यावर्षी थोडा कॉन्फिडन्स थोडा होता, जास्त नाही. पण असं वाटतं की या मेघदूत अंताक्षरीमध्ये काय झालं की आम्हाला जे साहित्य आहे कुमार संभव
अब्दुल कलाम आहे, वीर शतक आहे ना, मला आधी माहितच नव्हतं. तर या तुम्ही जी स्पर्धा आयोजित करता या स्पर्धेच्या आयोजनामुळे आम्हाला ही सर्व साहित्य माहिती झाली. म्हणजे महिलांना ओळख झाली पाहिजे कोणत्याही गोष्टीची, पण अक्षरशी आम्हाला ओळख झाली. आणि यावर्षी असं आहे की जन्मलग्नात त्रास त्याच्या, तर आम्ही अनेक जसं धनश्री वेळे आहे त्यांचं काढीदास आम्ही ऐकत असतो, समोर ऐकत असतो. त्यांनी कशामुळे काढलं, तर हे सगळं तुम्ही आयोजन केलं, त्याच्यामुळे आम्हाला काही मिळालं. आमच्या जी समूह आहे तुमच्या समूहामध्ये कोणी उच्च शिक्षित वगैरे नाही, संस्कृत वगैरे नाही, सगळ्या गृहिणी आहेत, 10वी 12वी ग्रॅज्युएटच्या झालेल्या आहेत. आणि आम्ही सर्व जे शोध तुम्ही पाठवता आम्हाला, जे व्हिडिओ पाठवता आणि जे ऑडिओ पाठवता, त्या ऑडिओ ऐकून आणि तयारी करतो घरी, आणि ऑफलाईन आमची प्रॅक्टिस असते. कारण आम्ही अगदी जवळ खूप जवळ राहत, कोणी त्या नगरात कोणी त्या नगरात ठरवली जाते आणि त्या वेळेमध्ये सर्वजण येऊन काही काही फ्रेंड सुद्धा असतात, तुम्हाला जेवणाला जायचं असतं, तुम्हाला अजून काही काम असतात, पण तरी पण शिक्षकांनी आम्ही प्रॅक्टिस करत असतो. मागच्या वर्षीपेक्षा 10 महिन्यांची मोठी प्रॅक्टिस झाली यावेळेस. वेळ खूप उशिरा त्यांना जॉईन केलं, तर आम्हाला अजून असं वाटलं की आधीच आम्ही चुकी वेळेला जॉईन केलं असतं तर आम्हाला अजून आमचे काही त्रुटी आहेत त्या माहिती झाल्या असत्या. पण असं काहीतरी केल्यावर आपल्याला आपल्या त्रुटी माहिती होत आहेत पुढच्या वर्षामध्ये नाही लवकर जॉईन करू त्यांना. आणि या स्पर्धेमुळे आम्हाला उत्साह असतो, त्याच्यानं सुद्धा असं वाटतं कशाची स्पर्धा आहे की काय करतात, नुसतं माहिती नसतं की हे मेघदूत काय आहे, मुलांना माहिती असेल तर त्यांना माहिती सांगतो हे असं असं आहे, यक्षाने असं असं म्हणजे यक्षाचं असं असं काही निवडूनमुळे मेघाला संदेश पाठवले आहे हो का म्हणतो मेघाला माहितच नसतं. तर या स्पर्धेमुळे का होईना तर याचा प्रचार घराघरामध्ये होत राहिलेला आहे, हे महत्वाचं. आणि त्यासाठी आणि परीक्षकांना सुद्धा धन्यवाद देते. नमस्कार, मी वैशाली भंडारकर, आमचा अमरावती वरती आणि आमची ही पहिलं स्थान या मेघदूतामध्ये आले आहे. तर आमच्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात एक सिनियर सिटीजन त्यांना घेऊन आम्ही ही स्पर्धा मध्ये भाग घेतलेला आहे. आणि सगळ्यांना आम्ही प्रॅक्टिस तर छानच करून घेतली, पण वेळेवर वेळ पण नव्हते. आणि बाकी प्रॅक्टिस सगळ्यांनी यायचे, सगळ्यांनी छान मेहनत केली, सगळ्यांनी छान भाषांतर पण केलं. आणि बाकी संस्कृत वगैरे शिकलेले म्हणजे जास्त नाही, एक दोन्ही संस्कृत बंद, पण बाकी सगळ्यांनी आमच्याकडनं शिकून आणि व्यवस्थित उच्चारण करून म्हणण्याचा प्रयत्न केला आणि आमचा पहिला सगळ्या महिला आपले सगळे व्याप सांभाळून पाठ करण्यासाठी वेळ काढतात. आणि या स्पर्धेत भाग घेण्यासाठी खूप हिंमत लागते, कारण ही शोध कठीण आहे पाठ करायला. तर सगळ्यांची तयारी उत्तम आहे आणि यांना सगळ्यांना मुलाची उत्सुकता तर लागलेलीच असेल. तर पहिल्यांदा तर मी दुसऱ्याच्या परीक्षक आहेत तलंगा बोले, त्यांना आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवले. त्यानंतर वीणाताई आपलं मनोगत सांगतील आणि निकाल कविता बोलते. सगळ्यात प्रथम मला आनंद याचा झाला की सगळ्यांचे शोध घडघड म्हणजे घडाघडाचे पाठ. कारण आता तुमच्या गटात जेव्हा जेव्हा असते तेव्हा शोध पाठ करण्याची म्हणजे काय स्मरण होणं ते थोडंसं कमी झालेलं आहे. पण तुम्ही अतिशय सुंदर आणि मला आवडले ते सगळे परस्पर तुम्ही खूप छान म्हणजे अनुनासिक जे आहेत ना किंवा उपध्मानी आणि जे बहुमोली आहेत ते तुम्ही खूप छान म्हणता आणि सगळ्यांनीच म्हटले सगळ्यांचं अभिनंदन करत. आणि मला थोड्या याच्यामध्ये अजून आपण काही बदल करू शकतो का राऊंड्स मध्ये याचा जर का आपण विचार केला तर काही नक्कीच आपण करू शकतो. आपण पहिल्यांदा आपण मेघदूत अंत्याक्षरी म्हणतो, पण आपण मेघदूतावर फक्त घेत नाही, काही हरकत नाही मेघदूत आपण नाव समजावं अंत्याक्षरीचं. दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्या स्वरांनी जी सुरुवात केली श्लोकांची त्याच्यामध्ये पण ऑप्शन ठेवता येईल की स्वर म्हणताना
स्वरात एक स्पर्धा येतात आणि तो म्हणायचा की पूर्व वेगात करणार किंवा उत्तर वेगात करणार असं म्हटल्यावर काही की अजून थोडीशी डोक्याला चालना मिळू शकते. तर आणि पूर्व वेगाला वेगळं उत्तर वेगाला वेगळं वेगळी अशी पण एक राऊंड असा आपण घेता येऊ शकेल. अर्थात असे खूप सारे वेगवेगळे बदल करून आपण करू शकतो किंवा शक्य झाल्यास त्या श्लोकाचा एक शब्द उचलून दुसऱ्या श्लोकात आपण कुठेतरी तो शब्द आलेला आहे का हा वरच्या स्तराचा की म्हणजे राऊंड असेल तो तुम्हाला वाटतं म्हणजे त्याच्यातही आपण नाविन्य आणू शकतो का आणि आपले सगळे त्या सध्या तयार आहेत का त्या अनुषंगाने आपण तसे राहून पुढच्या वेळेपासून नवीन आपण काहीतरी करूया असं मला वाटतं. आणि सगळ्यांचे श्लोक पाठ असतात पण अजून बुद्धीला थोडीशी म्हणजे चालना देणार आहे थोडीशी अजून विचार करायला लावणारे श्लोक आपण पुढच्या वेळेपासून देऊ. कारण श्लोक पाठ सगळ्यांनीच व्यवस्थित केलेले आहेत म्हणजे कोणाचं कमी होतं थोडं काही हरकत नाही पण सगळ्यांनी अतिशय सुंदररित्या अतिशय म्हणजे मी खूप याच्यासाठी म्हणजे मला खूप आवडलं आहे आणि मी पहिल्या अंत्यक्षरीमध्ये काही आले नाही पण त्याच्यामध्ये मला जो बदल दिसतो आहे तो अतिशय सकारात्मक आहे. आणि कालिदास दिनाच्या या निमित्ताने आता आपण असं म्हणतो की प्रथम दिवस किंवा प्रशम दिवस किंवा आपण प्रथम दिवसापासून प्रशम दिवसापर्यंत आपण या काळात कधीतरी अंत्याक्षरी घेतो. तर त्या सगळ्या कालिदासाला आपण नमन करतो आणि कालिदास सर्वांनाच माहिती आहे की कालिदासाला कितीही वाचलं तरी तो नव्याने पुन्हा पुन्हा वाचावा असा वाटतो आणि नवीन नवीन काहीतरी आपण त्याच्यातून काढतो. केवळ 7 कलाकृती त्यांनी निर्माण केल्या पण 7 कलाकृतीचं खाद्य आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला मिळालेलं आहे. पुन्हा एकदा नव्याने मेघदूताचा विचार करा मेघदूताला जरा असं मी म्हणेन आणि जी कालिदासाने आपल्याला मेघाला दूध बनवून त्याच्यापासून जी सुरुवात झालेली आहे दूध काव्याची परंपरा जी निर्माण झालेली आहे ती आजकाल अशी सुरू आहे. तर अशा या कालिदासाला त्याच्या अर्थात त्याचा वाढदिवस किंवा त्याची जयंती केव्हा करावी हे मलाच माहिती नाही फक्त मेघदूतातला एका उल्लेख आषाढ असते प्रथम दिवस म्हणून आपण आषाढाचा पहिला दिवस म्हणून त्याची जयंती साजरी करतो. पण तसं पाहिलं तर आपण वर्षभर कालिदासाला आठवत असतो. तुम्ही लोक अजून आठवता कारण तुम्ही वर्षभरापासून तयारी करता कोणता श्लोक कोणी म्हणायचा कुठल्याच्या नंतर आपण तुमचा क्रम ठरलेला असतो. तर तुम्ही लोक खरे कालिदासाचे भक्त आहात आणि त्यासाठी खरंच खूप अभिनंदन. पुढेही आपण नवीन नवीन प्रकारच्या पेऱ्या म्हणजे आपण त्या पेऱ्यांचं स्वागत करू आणि त्याच्यामध्ये सहभाग घेऊ. सर्व सगळ्यांना पुन्हा एकदा राजकारणचं अभिनंदन करते आणि पुन्हा पुढच्या वर्षी अशाच एका नवीन याच्यामध्ये आपण भेटूया. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही सांगितलेले जे काही सूचना आहेत ते आम्ही नक्की लक्षात ठेवून पुढच्या वर्षी प्रयत्न करूया. मुलगा काही ना काही बोलायचं मगाशी बोलायचं विसरते. खूप दिवसांनी आम्हाला म्हणजे खूप वर्षांनी आम्हाला मोरे मॅडमसमोर काहीतरी सादर करायला मिळालं आणि प्रॅक्टिसच्या दरम्यान एकदा गंमत अशी झाली की गणप्रमुख म्हणून आता आम्ही प्रॅक्टिस करत होतो आणि म्हणाली एका ठिकाणी चुकली आणि अर्थ टोटली बदलत होता तनया आणि तनया. तर मी तिला म्हणतो मोरे मॅडम आपल्याला तिथे सोबत ठेवले तोपर्यंत आम्हाला कळलं होतं की मोरे मॅडम परीक्षेकडे अशी आमची गंमत करायची आणि खूप दिवसांनी तुझ्यासमोर सादर करायला मिळालं. खूप आनंद वाटतो मला बघून. कीर्ती मराठे यांना मी आभार प्रदर्शन करायसाठी खूप छान झाले. सगळ्यांनी उत्सुकता आहे पण त्याच्यामुळे आभार प्रदर्शन आहे आहे म्हणून आभार प्रदर्शन करते. कविकुलगुरू कालिदासस्य पुण्यस्मरणार्थम आषाढ मासस्य स्वागतावसरे संस्कृत अंत्याक्षरी स्पर्धा संपन्ना जाता. संस्कृत सती सदा पक्षतः प्रचार्यमाणायाः अस्याः स्पर्धायाः दशमपूर्तिवर्ष
तन्मयते सभायाः संयोजिका मार्गदर्शिका च डॉक्टर विजया जोशी महोदया नितराम् अस्मान् प्रेरयति। धन्यवाद महोदय। अस्माकं ज्येष्ठसख्याः विशेषत्वेन अस्मिन् अननुकूले वातावरणे अपि अत्र समुपस्थाय अस्मभ्यं प्रोत्साहनं ददति मार्गदर्शनम् अपि कुर्वन्ति तासां ऋणं धारयामः वयम्। अस्माकम् अन्त्याक्षरी कार्यक्रमेऽस्मिन् सहभागिनी सति कथमहं विस्मरामि ताभिः यः परिश्रमः कृतः सो अद्य श्लोकानां धारासारपठनेन अस्माभिः अनुभूतः तदर्थं ताः धन्यवादः। स्पर्धायाः उत्तमपरीक्षणार्थम् अस्माकं परीक्षिकाद्वयं डॉक्टर कविता महोदयाय डॉक्टर वीणा महोदयाय च ऋणं भवति अस्माकं सखीसभा। धन्यवाद महोदयद्वयम्। अस्माकं कार्यक्रमार्थं धरमपेट प्रभागे स्थितस्य नटराज आर्ट एंड कल्चर सेंटर विद्यालयस्य प्राचार्य डॉक्टर रवि अग्रासर महोदय तस्य विद्यालयस्य सभागृहं सोत्साहम् उपलब्ध कार्यक्रम तदर्थं धन्यवादः महोदय। कालिदासस्य अधोरेखितस्य सुन्दरचित्रस्य कृते लीलाक्षीसागर भगिनी धन्यवाद दयाळामी। लीला भगिनी धन्यवाद। हे जे सुंदर चित्र काढले कालिदासाचं ते आमच्या सखी लीला क्षीरसागर यांनी काढलेलं आहे। हास्याकडचं दोन्ही चित्र वामादित्य प्रणयकुपितामध्ये हा जो श्लोक आहे त्यावर आधारित लीलाताईंनी हे चित्र काढलेलं आहे। येषाम् उपस्थितिं विना कार्यक्रमस्य साफल्यं नैव अनुभूयते ते इयं सर्वे श्रोतारः युष्माकं ऋणी इयं सभा इतः परमपि युष्माकम् एवमेव सहकार्यं लभेत् इति विश्वसिमि। फेसबुक लाइव कृते सोनाली भगिनीं धन्यवादान् विहरामि। अन्ते यदि प्रमादवशात् कस्यचित् नामनिर्देशनं न सञ्जातं तर्हि तदर्थं क्षमायाचे। सर्वेषां धन्यवादान् विरमामि अहम्। सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद। आणखी एक सूचना आहे की ते दान पात्र ठेवल्या ज्याला इच्छा असेल त्यांनी त्याच्यामध्ये तुम्ही दान करू शकता समोर ठेवलेल्या फोटोच्या तिथे। धन्यवाद। आता विद्यार्थ्यांना विनंती आहे की सगळ्यांची जीवसुद्धा काढलेली आहे ती शोधावी। नमस्कार सगळ्यांना। सगळ्या सहभागींसाठी अभिनंदन आणि सगळ्या प्रेक्षकांसाठी अभिनंदन। त्यांना सुद्धा आज आपला कार्यक्रम ऐकायला मिळाला पाठवला। मगाशी अलका गणाच्या प्रमुख वैशाली देवकर तर त्यांनी मगाशी जे म्हटलं त्याचा धागा घेऊन थोडंसं बोलते। त्यांनी सांगितलं की आम्ही मेघदूताचा भाग घेतल्यापासून आम्हाला नावं कळली साहित्यातली त्यातलं सौंदर्य थोडंफार कळायला लागलं आणि मग आता रुची वाढली। त्यांचं हे दुसरं वर्ष मागच्या वर्षी त्या आल्या होत्या आपल्याकडे। तर त्या दृष्टीने मी आता सगळ्यांचं आवाहन करते की ज्यांचं संस्कृत नाही त्यांनी सुद्धा या निमित्ताने कुठल्या ना कुठल्या तरी ठिकाणी संस्कृत सखी सभेशी जोडलं जावं। तसंच संस्कृत सखी सभेतल्या आपल्या काही सख्या आहेत की ज्यांनी आता नवीन पुस्तकं लिहिलेली आहेत। कालिदास मार्क्स आणि बाणभट्ट वगैरे यांची तुलना आपल्याशी करायची नाहीये पण कालिदासापर्यंत माघापर्यंत बाणभट्टापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या म्हणून आपल्या सख्यांनी काही साहित्य लिहिलेलं आहे प्रकाशित केलेलं आहे। संस्कृत भाषा प्रचारिणी सभा याच्या 75व्या वर्षाच्या पूर्तीच्या निमित्ताने एक उपक्रम घेतला होता 75 पुस्तकांचा तो चालू आहे अजून। तर त्यामध्ये काही जणांनी
पुस्तकं प्रकाशित केली, काही जणांची होतील आता. माझी सगळ्यांना या निमित्ताने विनंती आहे की त्यांनी सभेत संस्कृताचे प्रतिनिधी सदस्य यावं, ही पुस्तकं पाहावी. आपल्या मैत्रिणीचं पुस्तक पाहिल्यानंतर जो आनंद होतो त्याचा अनुभव सगळ्यांनी घ्यावा अशी माझी कळकळीची विनंती आहे सगळ्यांना. तर त्याच्या संबंधी मला वाटतं वैशाली त्यांना हा मुद्दा पटकन पडेल, कारण की आपल्या संस्कृत क्षेत्रात आले आहेत आणि आपल्या इतर मैत्रिणी किंवा आणखी असं मला नक्की वाटतं. त्याचप्रमाणे अमरावती गडाचा सुद्धा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे, पण या निमित्ताने त्या आता सदस्य सुद्धा म्हणजे संस्कृतशी जोडले गेले आहेत. तर त्यांना आम्ही सोडत नाही आणि त्या सगळ्या सोडायला तयार होणार नाही याची मला खात्री आहे. असं तर नेहमीप्रमाणे मी जुन्या काळच्या प्राध्यापकीची आठवण ठेवून आता क्रमांक सोडत नसते. त्याच्यामुळे एवढं सांगितलं. यावेळेसच्या स्पर्धेमध्ये जे मागच्या वर्षी अनुभवाला आलं होतं ते आणि बोले मॅडमनी सुद्धा सांगितलं की परसंवादाचे उच्चार, संयुक्ताक्षरांचे उच्चार फार सुंदर सगळ्यांचे झालेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला हाही अनुभव येत असेल की इतरही भाषांमध्ये आपण इतर भाषा बोलू, हिंदी म्हणा इंग्लिश म्हणा, यांच्याही उच्चारामध्ये नक्कीच आपल्या फरक पडलेला जाणवेल. तुम्ही जर थोडासा विचार केला तर त्या दृष्टीने पण सगळ्यांचं अभिनंदन करते. असं सांगून केलं बरं. तर पुन्हा मागच्या वर्षी सारखा यक्ष प्रश्न आमच्या समोर होता, कारण इतके अटीतटीचे मार्ग आहेत की म्हणजे आम्हालाही काय करावं असा प्रश्न पडला. पण तरी सुद्धा आम्ही जे समोर होतं त्याचा विचार करून हे काढलेले आहे. ज्यांचा क्रमांक आलेला नाही त्यांनी निराश होण्याचं कारण नाही, कारण ते फक्त थोड्याशा मार्गाने कदाचित आपल्या मार्गाने कदाचित एका मार्गाने मागे पडलेलं आहे. पण माझ्या दृष्टीने भाग घेतला आणि शेवटपर्यंत पूर्ण ताकदीने लढा दिला, हाच खरा विजय आहे. फक्त औपचारिक घोषणा मी करते. अवंतिका, अलका आणि अमरावती हे 3 गण याच्यात सहभागी झाले होते. त्यात उपविजेता गण आहे अलका. यानंतर अर्थातच विजेता गण थोड्याशा गुणांनी अवंतिका गण प्रथम आलेला आहे. आणि यावेळेस आयोजकांनी जरा सगळ्यांना एक सुखद निमित्त म्हणून वैयक्तिक बक्षीस ठेवलेले आहे. वैयक्तिक क्रमांक काढायला सांगितले होते आम्हाला. त्यातले 2 क्रमांक आम्ही काढले, कारण आम्ही त्यांच्या तरतम भाव करूच शकलो नाही, म्हणून आम्ही 2 क्रमांक केले आहेत. अमरावती गणप्रमुख वैशाली खंडाळकर आणि अलका गणाच्या गणप्रमुख वैशाली रेवतकर या दोघींनाही त्यांचा विचार आणि त्यांचा पाठांतर आणि त्यांच्या टीमवर्क या सगळ्यांसाठी त्यांना वैयक्तिक क्रमांक दिले आहेत. त्यांचंही अभिनंदन. आता मी तुमची सुद्धा आयोजकांच्या स्वागत करते. अवंतिका गणातल्या सर्व सदस्यांनी याचे प्रथम क्रमांक मीका पेशकार, मृणालिनी दीक्षित, विजया पाठक, करुणा माटे, सीमा
महाजन आणि ज्योत्स्ना नाही तर वरती आहे ना तिथून तिथून वर आहे. वरती आहे ना. मध्ये मध्ये काही मध्ये बांधा. हा दिसेल असं का? आता थोडं जवळ सरकू. तुम्ही इकडे जा थोडं. हा इकडे बघा. अल्पा गणांच्या गणप्रमुख आणि वैशाली रेवतकर, कल्पना तांबेकर, दया ठाकरे, प्रतिभा टिपरे, चंद्रा गोटे, रंजना ढोकणे, वनश्री विपुलवार, माया तुकडे, सुनंद गावकर. इकडे बघा. आता प्रत्येक जवळ जवळ सरका नाही. इकडे सरळ मध्ये मध्ये सरळ धरा बरोबर. इकडे बघा. इकडे माधुरी जोशी, अस्मिता शेळके, अन्नदा देव, सुनीती काळे आणि रत्ना त्यांना जवळ थोडंसं यांना राहिला ना त्यात आपण हा इकडे धरा. थोडं इकडे सरका. हा इकडे बघा.
वैशाली रेवणकर कुर्मे वैशाली कंडाळकर तुम्ही पण या. तुम्ही तिघी या. एक इकडून येते. सोनाली तर इकडे गेली. नीलम क्षीरसागर